ज्यांनी प्रीमियर लीग साठी सहकार्य केलेलं आहे रॉयल फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सभासद हेमंत भोपी जबरदस्त बंटी सामनावीर घ्यायला बंटी हेमंत भोपी इथे बसलेला आहे इथे जवळ हेमंत भोपी ताबडतोब इकडे यायचंय हेमंत भोपी ताबडतोब बॉक्स वर यायचंय सामनावीराचा पुरस्कार बंटी सावंत यांना घोषित केलेला आहे. तर होली चषकासाठी आपल्याला जेवणासाठी 15 किलोची तांदळाची मदत केली रॉयल फ्रेंड्स ग्रुप, तुमचा मनापासून धन्यवाद. तर चालू मागचा आता जो सामना झाला त्याचा सामनावीर रोहित सावंत जबरदस्त फलंदाजी, राजन सावंत यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक आणि सामन्यावरची ट्रॉफी देतील आमचे रवी दशला राजन सावंत. काय फटकेबाजी केली खतरनाक, बारक्याच्या ढेंगे घालून चौका मारला. खतरनाक फलंदाजी भुसकाट. आता चालू होणारा सामना केरा 11 वर्सेस ऋत्विक 11. अंपायर 5 अंपायर कोण असतील तर समीर बंटी सावंत. काय फटकेबाजी, नवीन आहे नवीन जुना नाही. अजय सावंत टेकचे संपर्क साधा अजय सावंत. तर पंच प्रमोद सावंत, प्रतीक पाटील, समीर भोईर. थांब पंच कोण आहेत बघू दे. ए आकाश पंच थांबा पहिले पंच तयार होऊ दे. पंच तयार राहू दे सर्व. लेग अंपायर नाही इकडे, लेग ऑफ साइडला लेग अंपायर नाही. केरा 11 आणि टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलाय. त्याने आपला हात उंच करायचा आहे. 5 पंच माझे इथं. तर आजच्या मॅचसाठी जेवणासाठी कैलास तुरे यांच्याकडून नितीन सावंत. पहिला चेंडू जबरदस्त फटका, पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारलाय. काय फलंदाज 7 स्टार ग्रुप सुंदर यांच्यातर्फे 26 किलो तांदूळ या इथे जेवणासाठी दिलेले आहेत. तेव्हा पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारलाय फलंदाज नितीन सावंत, स्टायलिश खेळाडू. या तुम्हाला विनंती आहे, या लवकर. जबरदस्त काय ग्रुप या तुमचा सुद्धा आदराने सत्कार इथे करण्यात यायलाच पाहिजे, कारण तुम्ही आम्हाला सहकार्य केलेले आहेत. या 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 कैलास 3 चेंडूंचा खेळ संपला. धाव बलकर लागला, धावा 4. ना ये कैलास, अरे अरे ये, अरे येऊ का मी, मला या लागलं. जबरदस्त आकाश पाटीलने काय 4 लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेत. काय गोलंदाजी करते. पहिल्या चेंडू जरी चौकार मारला असला तरी लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेत आकाश पाटील. जबरदस्त गोलंदाजी. चहाला गरमागरम चाय. एक इनिंग होते या अजित आणि कियांचं उठव. काय करतो तू, ठेव बॉल नाही चल झोपाल चल. यानंतर होणारा सामना अजित 11 वर्चस्व क्रियांश 11 या संघाच्या खेळाडूने किंवा कर्णधाराने टॉस बॉक्स वरती हजर राहायचा आहे. किती रन डॉट बॉल. यानंतर होणारा सामना अक्षय काय अजित 11 वर्चस्व क्रियांश 11 या सर्व नेट बॉल ना. ओके
संघाच्या खेळाडूने किंवा कर्णधाराचे टॉसवरती हजर राहायचं आहे टॉस उडवण्यासाठी. बाहेरच्या प्रेक्षक आणि किंवा खेळाडूने काही बोलायचं नाही हे लक्षात घ्या. कारण का माहिती आहे का अटीतटीचा 4 चेंडूंचा खेळ संपला. धाव पलकर झाला 8 रन. काय गोलंदाजी करतोय करण पाटील. कारण आपले सर्व नातेवाईक आहेत सगळे सोयरे आहेत फक्त खेळ बघायचा आपण. आता मात्र सुंदर फटका 2 धावेचा. 5 चेंडू 10 झाल्यात मात्र 10. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील बाकी. बघूया श्रवण भोईर काय फलंदाजी करतोय. मयूर शेलार यांच्या खेळाडूंना मी विनंती करतो की पाठीमागे आपल्या गणेशजी सावंत अजय सावंत अजय सावंत मॅच बघत आहेत तेव्हा त्यांना ते दिसल एवढं ते आपल्या कृपा करावी. पुन्हा एकदा 2चा फटका. साऊथ भडकला फिल्डिंग म्हणून तुम्ही आता नेट करा नाही तर साऊथ भडकलाय. 12 रन झाल्यात 2 षटकांच्या संबंधात. सुंदर अशी गोलंदाजी केली होती मात्र क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. संघ मालक अविनाश पाटील कोणाला काय प्रेशर तुमच्या पद्धतीने तुम्ही केला तुम्हाला वाटेल तसा केला पैसा मी भरलाय. शेवटचा षटक अनुभवी खेळाडू कैलास भोईर. स्वप्नील सावंत बघूया काय करतोय. इकडे कापणारी गँग फुल टाईट. नो बॉल आणि स्टंपिंग आउट. ओके 1 रन मिळते या रनवरती. 12 धावा झाल्यात 13 सॉरी. असं जसं शेवटच्या षटकातील 6 चेंडू बाकी आहे. धाव पलकर धावा लागल्यात मात्र 13. आता आलाय संघ मालकाचा ॲडव्होकेट करण शेलार. नवीन 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहिला चेंडू दुसरा चेंडू बघूया काय करतोय श्रवण भोईर. यानंतर होणार सामना अजित 11 वर्चस्व क्रियांश 11 या संघाच्या कर्णधार पंचावर कोणी दबाव टाकू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. कारण पंचांच्या बाजूने आम्ही सर्व कमिटी मेंबर्स सहकारी मंडळी हॅलो पंच कमिटी पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच डिसिजन घेतील कोणी काय वाद घालू नका. पंच निर्णय घेतील तुम्ही काय वाद घालू नका. ते निर्णय घेतील. पंच इज लास्ट डिसिजन. 2 धावा पंचांचा निर्णय 16 धावा झाल्या धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुढील होणार सामना केएन्स 11 विरुद्ध अजित 11. निर्धाव चेंडू काय गोलंदाजी करताय कैलास भोईर. तर पुढील होणार सामना अजित 11 वर्सेस केएन्स 11. संघा मालक दोन्ही टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. इथे प्रत्येक खेळाडूने आपला खेळ दाखवायचा आहे. खेळ दाखवून आपली किमया दाखवायची आहे. स्कोर कार्ड 16 रन. तर आपला रिझल्ट इथं शेवटचे 3 चेंडू बाकी. 16 धावा लागल्या धाव फलकावरती. पंचावर दबाव टाकू नये. तर टॉस साठी या अजित 11 आणि क्रियांश 11 अजित 11 वर्चस्व अंपायर डिसिजन 2 आउट घातला यो. अरे आउट घातला यो. अरे नाही अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कोणी वाद घालू नका. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कोणी गडबड करू नका. अरे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायरने ते 2 दिलेले आहेत. कोणी गडबड करू नका. अरे सामने आपले आहेत बाबा काय वाद घालता हो.
स्कोर सांग, स्कोर सांगा त्यांना. स्कोर सांग, स्कोर सांग. अंगाला शॉक लागते. फलंदाज बाद. किती आल्या? पंचाने सुद्धा प्रेशर होऊ नये. शेवटचा चेंडू बाकी. 18 धावा झाल्यात धाव फलकावरती. अजित इलेव्हन कप्तान सूरज चव्हाण कुठे झोपलास काय? ये शेवटचा चेंडू बाकी. अजित इलेव्हन या संघाचा खेळाडू किंवा कर्णधार कुठे असतील त्यांनी ताबडतोब टॉस बॉक्स वरती हजर राहायचं आहे. तसे शेवटचा चेंडू बाकी. 18 धावा लागल्या धाव फलकावरती. बघूया काय करताय. चौकार येतोय का एक रन येतोय का डॉट येतोय बघूया. पहिलाच भर जबरदस्त गोलंदाजी. दांडी गोल. 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 19 धाव संख्येची गरज. संघ मालक अविनाश पाटील खूप खुश आहेत. त्यात तुम्ही हॅलो हा टॉस करून घ्या. क्रियांश 11 वर्सेस अजित 11. हे जे सामने आहेत हे हे आपण प्रत्येकाचे नितेश ये टॉस करून घे. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी टॉस करण्यासाठी 19 धाव संख्येची गरज. संघ मालक अविनाश पाटील खूप खुश असतील. प्रभाकर शर्मा इथे आलेले आहेत. पुढे जा लागतंय मध्ये मध्ये रे. हात मिळव पहिले सर्वांना. हे दोघांना हात मिळव पहिले. टॉस विचार. 18 चेंडू 19 धाव संख्येची गरज. संघ मालक अविनाश पाटील खुश आहेत कारण का बघूया आता काय होतंय. त्यांनी बोलले अगोदर बोलले तर तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. तुम्ही जिंकला क्रियांश 11 ने टॉस जिंकला. निर्णय कळवा अजय सावंत आणि त्यांचा गोलंदाजी. सध्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धाव संख्येची गरज. आकाश पाटील फलंदाजीसाठी आला आणि अक्षय भोईर मुलाची 5वी टाकून खेळायला आलाय बाबा. घरी 5वी आहे पण आता क्रिकेटचा प्रेम. तर गोलंदाज रोशन शेलार स्टायलिस्ट खेळाडू. पहिला चेंडू वाईट चेंडू खातं खोललाय रियाज 11 संघाचा. पूर्ण सन्मान दिलाय चेंडूवरती. पहिला चेंडू एक चेंडूचा खेळ संपला. धाव पलकर धाव लागल्या 2 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 17 चेंडू 17 धावांची गरज. पुन्हा सन्मान दिलाय. पुन्हा एकदा काय फटका मारलाय. क्लास फटका. काहीच करू शकत नाही क्षेत्ररक्षक. 7 धावा झाल्या धाव फलकावरती. अक्षय भोईर जाम खुश दिसतील. शेवट ओव्हर झाली. ओव्हर 10 12 चेंडू 9 धावांची गरज. 12 बॉल 9. अजूनही सामना संपलेला नाही. 12 चेंडू 9 धावांची गरज. बघूया काय करतोय स्वप्नील सावंत. रौनक सावंत तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मात्र आकाश पाटीलची विकेट. जबरदस्त गोलंदाजी. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. लास्ट पर्यंत हार मारणार नाही अशी त्यांची जिद्द आहे. आता आलाय करण पाटील. बघूया काय करतोय. 11 चेंडू 9 धावा. फलंदाज बाद. बघा सामना होता कुठे आता चाललाय कुठे. 10 चेंडू 9 धावांची गरज. काय गोलंदाजी स्वप्नील सावंत. जबरदस्त गोलंदाजी.
आता आलाय मात्र एडिटिंग मास्टर व्हिडिओ क्रिएटर संकेत सावंत. 10 चेंडू 9 धावा. केतन भोईर यांचा सुस्वागत. निर्धाव चेंडू काय गोलंदाजी. 9 चेंडू 9 धावांचे करा. आता मात्र प्रेशर आलाय, प्रेशर आणि प्रेशर. एकच रन. 8 चेंडू 8 धावा. काय मॅच रंगले. करण पाटील बघूया काय करताय. स्वप्नील सावंत जबरदस्त गोलंदाजी. नो चेंडू काय केलाय स्वप्नील सावंतने. 1+1. मॅच मात्र आता 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. अविनाश पाटील खुश दिसतोय. बघूया काय होतंय. टेनिसचा खेळ भाई. सात चेंडू 5 धावांची गरज. शेवटचा चेंडू. स्वप्नील सावंत जादू करायला लागेल काहीतरी तुला आता. 7 चेंडू 5 धावांची गरज. अविनाश पाटील खुश दिसत आहेत. जबरदस्त. काहीच करू शकत नाही संघ मालक अविनाश पाटील. बघा किती खुश आहे. क्वालिफाय साऊथ बघा फुल खुश. साऊथने मात्र कुठला तरी साऊथ इंडियन मंत्र मारला वाटला. जा एक पण मॅच 1 धावाची गरज फक्त आणि फक्त. 6 चेंडू 1 धाव. अविनाश सावंत सामना रोखणार का. संकेत सावंत स्वतः त्याचा बंधू स्ट्राईकवर. सामना मात्र एक वन साइड जिंकलाय केरळ रियांस 11. तर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि हारलेल्या सामन्या संघासाठी पुढील वाटचाल झाली. या सामन्याचा सामनावीर अविनाश या कॉमेंट्रीला आमची मॅच आहे आता. अविनाश पाटील लवकर ये. कॉमेंट्री मंचवर यायचा आहे. तर सामन्याचा सामनावीर कोण आहे. करण पाटील. या सामन्याचं सामनावीर करण पाटील यांना पारितोषिक क्वालिफाय झालेला संघ. करण पाटील नाव काय. केरळ रियांस 11. अविनाश पाटील यांचा संघ क्वालिफाय झालाय. तर तुम्हाला धन्यवाद म्हणा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अविनाश पाटील आणि 1 नंबरचा चेतन भोईर तुला वाढदिवसाच्या कोलीवाड्यातील सर्व पोरांकडून लाख लाख शुभेच्छा. ते स्पॉन्सर आहेत. हॅपी बर्थडे चेतन. जबरदस्त संघ मला खुश आहेत. अविनाश पाटील कमीत कमी वयाचे स्पॉन्सर आहेत. त्यांनी 1 नंबरचं पारितोषिक स्वीकारावं अशी माझी सुद्धा इच्छा, सर्वांची इच्छा आहे. आणि त्यांनी कॉमेंट्री करावी आता आपली. सामनावीर करण पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आमचे जयेश भोईर. या सामन्याचे पारितोषिक सामनावीराचा पारितोषिक देण्यात येणार ते MB शेलार मारुती भगवान शेलार यांच्यातर्फे हा पारितोषिक देण्यात येणार आहे. करण पाटील यांनी ताबडतोब टॉस बॉक्सवरती यायचं आहे. मारुती शेलार या टॉस बॉक्सवर या. मारुती शेलार टॉस बॉक्सवरती हजर राहायचं आहे. करण पाटील कुठे आहे. या तिथं काढ जा. तिथं मस्त मला पण लागते काय घेतलं. करण लागते काय.